नमस्कार, आपण पाहताय माझा विशेष. मी मिलिंद भागवत आणि आज डोंबिवलीतला एक ज्वलंत तापलेला स्फोटक अशा प्रकारचा विषय घेऊन आम्ही तुमच्यासमोर आलो आहोत. खरं तर डोंबिवली म्हणजे राज्याची सांस्कृतिक उपराजधानी, पदवीधरांचं शहर, नववर्ष स्वागत यात्रांची सुरुवात करणारं शहर. मात्र गेल्या काही वर्षांपासून हीच डोंबिवली चर्चेत राहिली, ती इथल्या रंगीबेरंगी पावसानं आणि मनपातल्या भ्रष्टाचारानं आणि आता काल झालेल्या MIDCतल्या जबरदस्त अशा स्फोटानं. पण MIDC पर्यंतचं नागरीकरण झालंच कसं काय? डोंबिवली हे राज्यातलं असं काही एकमेव शहर नाही की जिथे MIDCला लागून नागरीकरण आहे. तर राज्यात अशा अनेक MIDC आहेत की ज्याला लागून नागरी वस्ती मोठ्या प्रमाणात आहे. जणू MIDC वेढली गेले आणि त्यामुळेच त्याचे वेगवेगळे दुष्परिणाम त्या ठिकाणच्या नागरिकांना वेळोवेळी भोगायला लागत असतात, जसे डोंबिवलीकरांना रंगीत किंवा रसायनयुक्त पाऊस. पण डोंबिवलीतल्या स्फोटानं अशा MIDCच्या अस्तित्वाबद्दलच जणू काही प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. आता जर सरकार असं म्हणतंय की या MIDCना आम्ही हलवण्याचा विचार करतोय, पण मुळात MIDC आधी तयार झाल्या का नागरीकरण आधी झालं त्या भागाचं? जर का MIDC आधी तयार झाल्या असतील तर MIDCच्या परिसरात हे नागरीकरण झालं कसं? नियम नेमके कोणी धाब्यावर बसवले? MIDCमध्ये आलेल्या कंपन्यांनी, संबंधित विभागानं, सरकारी खात्यानं का संबंधित महानगरपालिकेनं, का लोकांनाच कशाची फिकीर नव्हती? आणि या सगळ्या तिढ्यातून आता बाहेर पडायचं कसं? कारण अशा अनेक MIDC आहेत की जिथे केमिकल कंपनी आहेत आणि त्याच्या आजूबाजूला आहे मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती. याच संदर्भात आपण बातचीत करणार आहोत आणि विविध मान्यवरांचं म्हणणं जाणून घेणार आहोत. चेंबर ऑफ स्मॉल इंडस्ट्रीज असोसिएशनचे ठाण्याचे सचिव निनाद जयवंत आहेत आपल्यासोबत. वनशक्ती NGOचे सदस्य D स्टॅलिन आहेत माझ्याबरोबर स्टुडिओमध्ये. नगररचना तज्ज्ञ चंद्रशेखर प्रभू आहेत आणि राजेंद्र सिंह जबिंद आहेत की जे ज्येष्ठ बांधकाम व्यावसायिक आहेत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. अगदी सुरुवातीला जयवंत सरांच्याकडे जाऊया. जयवंतजी, नेमकं काय याच्यातली सद्यस्थिती तुम्हाला वाटते? म्हणजे अशा प्रकारे केमिकल म्हणजे एक तर MIDC पाहिजेत, उद्योग पाहिजेत, उद्योगातनं रेव्हेन्यू जनरेशन होतं, एम्प्लॉयमेंट जनरेशन होतं, या सगळ्या गोष्टी जरी असल्या तरी अशा प्रकारचे जर का अपघात व्हायला लागले तर स्वाभाविकपणे आणि ते अपघात माणसाच्या जीवावर उठत आहेत. त्यामुळे MIDCबद्दल सर्वसामान्यांच्या मनात प्रश्नचिन्ह निर्माण झालं, त्यांना हटवण्याची भाषा केली गेली. तर त्यात गैर ते काय? सर, असं आहे की डोंबिवलीच्या बाबतीत जर म्हटलं तर डोंबिवली MIDC हे 1964 साली झालेली आहे. म्हणजे 1964 साली आपले मुंबईमध्ये वस्ती होती आणि मुंबईच्या बाहेर केमिकल इंडस्ट्रीज असाव्या हा उद्देश होता. म्हणून ठाण्याला केमिकल कंपन्या आल्या त्या 1960 साली आणि डोंबिवली MIDCमध्ये 1964 साली आले. आणि त्यावेळेस MIDC म्हणजे इंडस्ट्री, आम्ही गावाच्या बाहेर होतो, आम्ही कुठेही इंडस्ट्री जवळ नव्हते. आता त्याच्यानंतर जेव्हा लँड माफियांनी जवळ त्या इंडस्ट्रीजमध्ये काम करणाऱ्या लोकांना घरं द्यावी किंवा त्याच्याशी अलाइड जे धंदे असतात त्याच्यासाठी द्यावे म्हणून ते जवळजवळ येत गेले आणि त्याच्यातनं ते जवळपास सगळी अख्खी MIDC ही व्यापली गेलेली आहे स्थानिक लोकांनी. त्याला आम्ही काही करू शकत नाही. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की बट ठीक आहे, तुम्ही आधी आलात 64 साली, त्याच्यानंतर नागरीकरण झालं, पण तरी तुम्हाला असं वाटतं म्हणजे नागरीकरण झालं तर सगळा दोष ह्या बाहेरच्या नागरिकांचा आहे? इथल्या इंडस्ट्रीमध्ये जर का काही स्फोट झाला, काही तांत्रिक बिघाडातनं अशा प्रकारचे काही अपघात आणखीन घडले तर त्याला इंडस्ट्रीची काहीच जबाबदारी नाही? सर, तसं नाही आहे. इंडस्ट्री जेव्हा स्वतः चालू करते तेव्हा तिथे एस्पेशली डोंबिवलीमध्ये जर म्हटलं तर तिथे सगळे टेक्नोक्रॅट्स आहेत. आता ह्या कंपनी ज्याच्यामध्ये काल ॲक्सिडेंट झाला तर ती जी मी स्थापन केली ते पूर्वीची UDCT म्हणजे आताचं ICT चे PhD असलेले वाकटकर साहेब त्यांनी चालू केली 1984 साली. आज 32 वर्ष ती कंपनी चालू आहे आणि ते एक्सपोर्ट करत आहेत. ते युरोपला सगळे केमिकल्स त्यांचे हे एक्सपोर्ट करत आहेत. म्हणून त्यांची व्यवस्थित ते करत होते. त्यांची नेक्स्ट जनरेशन जे आहे त्यांचा मुलगा पण याचा ICTचा डॉक्टरेट केलेला आहे. त्यांचा दुसरा मुलगा चार्टर्ड अकाउंटंट. आता हायली क्वालिफाईड लोक जेव्हा असतात तेव्हा ते कधीच स्वतःच्या हिताकडे दुर्लक्ष किंवा निष्काळजीपणा कधीच करणार नाहीत आणि त्याचं होऊन पण देणार नाहीत, कारण ते स्वतः त्याच्यात इन्व्हॉल्ड आहेत. आणि नॉर्मली इंडस्ट्रीचे करोडो रुपये त्याच्यामध्ये भांडवलात अडकलेले असतात किंवा कॅपिटल इन्व्हेस्टमेंटमध्ये असतं आणि त्यांनी बँकेतनं लोन वगैरे घेतलेलं असतं. तर अशा वेळेस कधीच निष्काळजीपणा हा केला जात नाही. काहीतरी चूक झाली असेल, एखाद वेळेस मालफंक्शनिंग झालं असेल, कुठल्या तरी याचं त्यांच्या ज्या काय मशीनरी असेल, मशिनरीमध्ये एखाद वेळेस काहीतरी झालं असेल, होऊ शकेल त्याच्यामुळे झालं असेल, पण जाणून बुजून कधीच कोणी करत नाही.
आणि ह्या कंपनीमध्ये तर असं होतं की म्हणजे आम्ही तिथली जी लोकल असोसिएशन आहे कामा म्हणून, कल्याण अंबरनाथ असोसिएशन, त्यांच्या ऑफिस बेअरर्सशी पण बोललो की तिकडे रेग्युलर सेफ्टी ड्रिल केले जात होते. म्हणजे डोंबिवली MIDCमध्ये सेफ्टी ड्रिल हे रेग्युलर केले जातात आणि त्याच्यासाठी सेफ्टीच्या ज्या काय केमिकल कंपनीज आहेत त्यांना सगळ्यांना आम्ही इन्फॉर्म करतो त्यांनी कसे सेफ्टी मेजर्स त्यांनी केले पाहिजेत आणि कशा प्रकारे आपण जर असं जर काय मिसहॅप झालं तर आपण कसं लगेच त्याच्यासाठी हे करू शकतो, कसं अवॉइड करू शकतो, हा पण आम्ही प्रयत्न करतोच. आणि दुसरं म्हणजे इंडस्ट्रीला असं असतं की त्याच्यावरती आमचं सगळं अस्तित्व अवलंबून असतं. आता आज आमच्या एक्सपोर्टच्या ऑर्डर्स त्याच्यावरतीच अवलंबून असणार. बरं, ठीक आहे. आपण पुन्हा एकदा तुमच्याकडे येऊयात, पण तुमचे प्राथमिक मुद्दे लक्षात आले की आम्ही इंडस्ट्री आधी तयार झाली 64ला आणि त्याच्यानंतर नागरीकरण झालं, त्यामुळे थेट तुमची चूक नाही असं तुम्हाला वरकरणी वाटतंय. स्टॅलिनजी, तुम्हालाही असंच वाटतंय? काय म्हणणं आहे तुमचं? काय याच्यातला गोंधळ गडबड आहे कुठे? मी यांच्याशी सहमत नाही आहे, कारण डोंबिवली MIDC जो एरिया आहे तिथले अधिकांश जे उद्योग आहेत ते नियमांचं उल्लंघन करूनच ऑपरेट करत आहेत. थोडक्यात म्हणायचं म्हणजे जे आजूबाजूची जी मोकळी एरिया असते युनिटचं 30% जागा ते राखीव ठेवायचं असतं की ओपन स्पेस आणि ग्रीन स्पेस म्हणून. पण हे आतमध्ये मशिनरी भरून ब्रॉयलर्स आणि असे डेंजरस इक्विपमेंट जे आहे ते बाहेर कंपाऊंडमध्ये आणून ठेवलेलं आहे अगदी रस्त्याला लागून. म्हणजे धोका सेफ्टी स्टँडर्ड्स म्हणतो त्याला, त्याचं काही पालन केलं जात नाही. आणि ह्याला जबाबदार म्हणजे MIDC आणि प्रदूषण विभाग आणि सेफ्टी इन्स्पेक्टर या तिघांचं काय म्हणतात सहभागाने आणि सहयोगानेच हे सगळं पराक्रम झालेलं आहे. जे काय घडलं आज, जे दुर्घटना घडली त्याला तेच जबाबदार आहेत. हे इंडस्ट्रीज जे आहेत ते कंप्लाय करत नाही. आणि ह्याला एक सिंपल उदाहरण म्हणजे सांगतो, आमचं एक पेटिशन आम्ही दाखल केलं होतं जलप्रदूषणावरती, ज्याच्यात हे अंधेरी आपल्या डोंबिवली MIDCचं जे उद्योगचा जो बेल्ट आहे त्याला क्रिटिकली पोल्युटेड म्हणजे गेली 40 वर्ष तिथे उल्लंघन चाललेलं आहे. आणि 2009 साली केंद्र सरकारने तो भागाला क्रिटिकली पोल्युटेड म्हणून घोषित केलं, तरी आजपर्यंत त्याचा काही फरक पडलेला नाही जमिनी वास्तुस्थितीवरती. आणि त्याच्या विरोधात आम्ही माननीय सर्वोच्च न्यायालयापर्यंत घेऊन गेलेलं आहे प्रकरण आणि तिथं मॅटर ऐकलं जात आहे आता. पण प्रश्न असा आहे, मूळ जो इश्यू आहे की नॉन कम्प्लायन्स, MIDCला अगदी चिकटून झालेलं नागरीकरण. आणि हे म्हणजे लोकल प्लॅनिंग अथॉरिटी आहे किंवा सँक्शनिंग अथॉरिटी आहे त्यांची जबाबदारी आहे की MIDC आहे तर त्याला एक बफर झोन नेहमी कुठेही दिलं पाहिजे. आणि हे जर म्युन्सिपल कॉर्पोरेशनने त्यांना परवानगी दिली बिल्डिंग्सला तर MIDCने ऑब्जेक्शन का घेतलं नाही. आणि ह्याच्यामध्ये काय होतं की जे निर्दोष लोक आहेत ते याच्यात कायम बळी पडतात, त्यांना त्रास होतो. प्रभू सर आहेत आपल्याबरोबर. प्रभू सर, जसं त्यांनी म्हटलं की 64 मध्ये MIDC झाली तेव्हा मुंबई आणि ठाण्यात फारसं काही नागरीकरण नव्हतं किंवा ठाण्यात तर निश्चितपणे नव्हतं. तर याच्यानंतर मग नागरीकरण व्हायला लागलं आणि मग नागरी वस्तीही हळूहळू MIDCच्या जवळ आली. इथे कुठे नेमकी चूक होतीये? म्हणजे इथे MIDCशी संबंधित प्रशासकीय यंत्रणा झोपले का त्यांनी डोळ्यावर पांघरून ओढून घेतलंय म्हणून ही नागरीकरणाची प्रक्रिया इथे झाली किंवा काय सांगाल तुम्ही या सगळ्याबद्दल? नाही, हे शहरीकरण न समजणाऱ्या लोकांना ह्या सगळ्या गोष्टी कळत नाहीत. ज्यांना शहरीकरणाविषयी माहिती आहे त्यांना ह्याच्यात काही वावगं वाटत नाही. अगदी साधी स्पष्ट बाब आहे की जिथे इंडस्ट्री आहे त्या इंडस्ट्रीमध्ये नोकऱ्या निर्माण होतात. त्या नोकऱ्या निर्माण झाल्यामुळे जे कामाला लागतात त्यांना त्याच्या जवळपास कुठेतरी जागा राहण्यासाठी हवी असते आणि ती जागा मिळावी म्हणून ते प्रयत्न करतात आणि बिल्डर वगैरे जवळपासची जागा घेतात. त्यामुळे मास्टर प्लॅन करत असताना जिथे इंडस्ट्री आहे, विशेष ज्या ठिकाणी पोल्युटिंग इंडस्ट्रीज किंवा केमिकल इंडस्ट्रीज आहे त्या इंडस्ट्री आणि शहरी भागाच्या मध्ये एक बफर झोन ठेवण्याची पद्धत असते ज्याला नो डेव्हलपमेंट झोन म्हणून ठेवला जातो. असा मुंबईत देखील नो डेव्हलपमेंट झोन ठेवला गेला आणि आताच नवीन डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये त्या नो डेव्हलपमेंट झोन अख्खाच्या अख्खा काढून टाकण्याचं चाललेलं आहे सरकारचं. त्यामुळे नो डेव्हलपमेंट झोन कशाशी खातात, कशामुळे तो ठेवला जातो, त्या बफर झोन म्हणजे काय
हे न समजणारी लोक निर्णय प्रक्रियेत भाग घेतात आणि म्हणून शहरीकरणाची वाट लागते. बरोबर. आपल्याबरोबर जबिंदाजी आहेत की जे स्वतः बांधकाम व्यावसायिक आहेत. सर, तुम्हाला म्हणजे थेट असं म्हटलं जातंय की ठीक आहे, प्रशासना स्तरावर तर डोळेझाक केलीच जाते, मात्र तुमच्यासारखे व्यावसायिक सुद्धा याच्यात अग्रेसर असतात की चला मोकळी जमीन आहे, काय हरकत आहे, शेवटी इथे जवळपास राहणाऱ्यांना इथेच जवळपास घर मिळालं तर चांगली गोष्ट आहे, आपलाही फायदा होईल, आणि अशा याच्यातनं नागरीकरण MIDCला विळखा घालतं. मान्य आहे तुम्हाला? नाही सर, असं नाही आहे. प्रकार असं आहे की जुनी MIDC झाली तिथं रेसिडेन्शियल झोन MIDCनेच डिक्लेअर केले आहेत आणि त्या डिक्लेअर झाल्यानंतर आम्ही बांधकाम परवानगी घेऊनच हे अपार्टमेंट्स ते बांधतो. आणि त्यामुळे सर आमचा नागरिक जेव्हा राहतात ते तिथून बाजूला रासायनिक जे प्रक्रियेचे कारखाने कमीत कमी 1 किलोमीटर तरी दूर ठेवावे आणि ते सगळं पाहूनच MIDCने रेसिडेन्शियल झोन द्यावं. पण मग जबिंदाजी, जसं तुम्ही म्हणताय की MIDCनेच नागरी झोन तिकडे करायला परवानगी दिली आणि मग तुम्ही तिथे बांधकामं केली, तुम्ही अशी काही उदाहरणं सांगू शकाल? आहेत तुमच्या माहितीत? चिकलठाण्याला आहेत सर, आमच्या औरंगाबादच्या. ठीक आहे, मी परत येतो तुमच्याकडे. झोन करूनच जुनी MIDC जे बंद पडलेले कारखाने. बर, हा जबिंदाजी पूर्ण करा. जुनी MIDC बंद झालेल्या कारखान्याला रेसिडेन्शियल झोन म्हणून परवानगी दिलेली आहेत. प्रभू सर, पण हे आता त्यांनी उदाहरण दिलं ते औरंगाबाद जिल्ह्यातलं आहे, मराठवाड्यातलं आहे. पण झालं सर. बरोबर, औरंगाबाद जिल्ह्यातलं किंवा मराठवाड्यातलं आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी खरंच अशी स्थिती आहे की MIDC ही फक्त नावाला आहे, बाकी तिथे प्रत्यक्षात फारशा काही मोठ्या प्रमाणात उद्योग नाही आहेत. पण डोंबिवलीसारख्या ठिकाणी की जिथे अधिक संख्येने ज्या कंपन्या आहेत त्या केमिकल कंपन्या आहेत, औषध निर्मिती करणाऱ्या कंपन्या आहेत, असं असताना इथे रेसिडेन्शियल झोन तयार होतो मोठ्या प्रमाणात आणि ते सगळं वेढलं जातं, याला काय म्हणायचं? नाही, तयार होतो असं नाही हो, त्याला परवानगी दिली जाते. परवानगीशिवाय असंच रेसिडेन्शियल झोन तयार होतो का? अर्थात डोंबिवलीच्या बाबतीत अगदी स्पष्ट गोष्ट आहे की डोंबिवलीत अनधिकृत बांधकामं, अनधिकृत इमारती आलेल्या आहेत मोठ्या प्रमाणात. 150, 200 बिल्डिंगी या सर्रास ज्या ठिकाणी रस्ता दाखवला आहे डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये त्याच्यावर तो रस्ता रोखत निर्माण झालेले आहेत. त्यामुळे पूर्ण यंत्रणाच जणू हे नियोजन बिघडवण्यासाठीच निर्माण झालेली आहे आणि यातून प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार होतोय आणि या भ्रष्टाचाराला लोक बळी पडतायत. राजकीय पुढारी वगैरे याच्यात सामील आहेत आणि हे सगळं दृष्टचक्र असं चालतंय. एखादी अशी घटना घडली की मग त्या गोष्टी थोड्या दिवसापुरत्या बाहेर येतात, पण कायमस्वरूपी एक निर्णय घेऊन लोकांच्या हिताच्या दृष्टीनं टाउन प्लॅनिंग करावं असं कोणी विचार करत नाही. जमीन ही उपभोगाचं एक साधन आहे. त्या जमिनीचा वाटेल तसा वापर करून पुरेपूर उपयोग त्या जमिनीतून काढायचा आणि कोणतीही जमीन मोकळी ठेवायची नाही. जिथे लिगली शक्य आहे तिथे परवानगी घ्यायची, ठीक आहे, जिथे शक्य नाही तिथे अनधिकृत बांधायचं. अशा पद्धतीनं शहरं उद्ध्वस्त करण्याचं कारस्थान आहे. काही लोकांना त्यातून पैसे मिळतात, काही पुढाऱ्यांना त्यातून कमिशन मिळतं, कट मिळतं, काही पुढारी स्वतःच बिल्डर आहेत. हे अशा एकंदरीत याच्यातनं हे झालेलं आहे असं प्रभू सरांचं म्हणणं आहे. प्रभू सरांनी अतिशय स्पष्टपणे भूमिका मांडण्यासाठी सर तुम्ही सामान्य गरीबातला गरीब माणूस हा त्यातून मृत होतो, परत असतो. बरोबर आहे. पण मग स्टॅलिनजी, याच्यात अगदी थेट जर का म्हणायचं म्हटलं, ज्याचा उल्लेख प्रभूंनी केला की याला प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी हे दोघंही इक्वली जबाबदार आहेत, दोघंही तेवढेच जबाबदार आहेत. अशा प्रकारे
खरं तर जिथे इमारती बांधू नयेत केमिकल झोनमधल्या MIDCच्या जवळ, तिथे सुद्धा इमारती बांधायला परवानगी दिली जाते. याला हे दोघंही जबाबदार आहेत सारखेपणानं? प्रश्नच नाही त्या म्हणजे कसली शंका नाही या गोष्टीवरती. हे दोघांचं सहभाग झाल्याशिवाय हे कामं होऊ शकत नाही. आणि आज काळा पैसा निर्माण करायचा सर्वात मोठा काय म्हणतात व्यवसाय आहे तो बांधकामाचा. आणि ते डोंबिवलीचं यात कम्प्लिटली अनप्लॅन्ड डेव्हलपमेंट आहे. जिथे जागा मोकळी थोडं जरी दिसलं तिथे बिल्डिंग उभारलं जातं आहे. आणि लोकांचा जीवाचा जो काळजी घेतला पाहिजे सरकारने त्या दिशेकडे काहीच विचार केलेला जात नाही. जयवंतजी, याला जोडून मला तुम्हाला विचारायचं आहे, तुम्ही सगळ्यांचं बोलणं ऐकताय मगासपासून अगदी बारकाईनं, पण ठीक आहे, आपल्याला हे म्हणणं सोपं आहे की प्रशासन जबाबदार, याला सगळे काय झोपले होते का, राजकारणी जबाबदार आहेत त्याला, कारण ते भ्रष्टाचार करायला आलेले असतात. पण या सगळ्याबरोबर ज्या इथे कंपन्या आहेत त्यांचं रेग्युलर फायर ड्रिल म्हणा किंवा फायर ऑडिट म्हणा, यासोबतच इथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं अगदी नियमित प्रशिक्षण म्हणा, किंवा या सगळ्याची पाहिजे तेवढी काळजी घेतली जात नाही, किंवा काही वेळेला अशाच छोट्या छोट्या गोष्टींमध्ये निष्काळजीपणा दाखवला जातो आणि मग त्यातून अशा दुर्घटना घडतात. असं नाही आहे. प्रत्येक ठिकाणी आपल्या कायद्यामध्ये तरतुदी आहेत की आपण जर बॉयलरचा जे आत्ता विषय काढलात तर बॉयलरचं इन्स्पेक्शन हे दरवर्षी होतं. दरवर्षी त्याच्यातल्या सगळ्या गोष्टी त्या बॉयलरच्या या चेक केल्या जातात. बॉयलर इन्स्पेक्टरकडनं बघितलं जातं. त्याच्यातले कुठलेही हॅझार्डस केमिकल्स जर असतील तर हॅझार्डस केमिकलकडे हे केलं जातं की चेकिंग केलं जातं त्याच्याबद्दल. आपण जर आता स्टॅलिनजी जे बोलले आहे की ते आपण बफर झोन जर करू शकलो तर ह्या गोष्टी अवॉइड होऊ शकतील. थोडंसं आजूबाजूचं नुकसान कमी होईल जर आपण बफर झोन केला तर. पण इंडस्ट्री जी हे करते, इंडस्ट्री पूर्ण काळजी घेते. कारण आता ह्या जी दुर्दैवाने घटना झाली काल, तर त्याच्यामध्ये ते लोक होते जवळजवळ 20-25 वर्ष त्यांच्याकडे कामाला होते. आता जी माणसं आपल्याबरोबर 20, 25, 30 वर्ष काम करतात, तर 30 वर्षाच्या माणसासाठी आपण नक्कीच त्याच्यासाठी असं दुर्लक्ष करू शकणार नाही आणि ती माणसं पण करणार नाहीत. त्यांना तेवढ्या वर्षाचा अनुभव होता. म्हणून असं होऊ शकत नाही की इंडस्ट्री असं करेल. बरं, ठीक आहे. याच्यात पण तरीही आणखीन काही प्रश्न आहेत. अगदी म्हणजे याच्याबद्दल आपण प्रभू सरांच्याकडनं आणखीन जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. MIDC वगैरे सगळं फार लांब राहू दे सर, पण मुंबईमध्ये अशा किमान 5-1 जागा आहेत. काय करेल हा नाहीये. हो नाही, मी सर येतो तुमच्याकडे. प्रश्न माझ्या डोळ्यासमोरचा आहे की ठाण्यासह मला अशा किमान 7 ते 8 जागा माहिती आहेत की जिथे पेट्रोल पंपापासनं 50 मीटरच्या अंतरामध्ये गॅसच्या डीलरची मोठी एजन्सी आहे, त्याला लागून आणखीन अशाच प्रकारचे काही प्लांट्स आहेत की जिथे जर का काही शॉर्ट सर्किट किंवा अन्य गोष्टी झाल्या तर ते केवढं भारी पडू शकतं. आणि मग याच्यात खरंच हलगर्जीपणा किंवा दुर्लक्ष कोण करतं? जे यांना परवानग्या देतं ते काही छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करत नाहीत का? डोळे बंद करून अशा प्रकारच्या परवानग्या दिल्या जातात का? आपण याबद्दल या सगळ्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर ही चर्चा सुरू राहील. पाहत राहा माझा विशेष. ब्रेकनंतर माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. 2 दिवसांपूर्वीच्या स्फोटानं डोंबिवली शहर इतकं हादरून गेलं की काही वर्षांपूर्वी रंगीत आणि रासायनिक पावसानं बदनाम झालेलं डोंबिवली शहर आता MIDCतल्या या स्फोटामुळे कदाचित त्याची वेगळ्या अर्थानं सुद्धा आणखीन चर्चा पुढचे काही दिवस होईल. आणि याचमुळे आता प्रश्न हा निर्माण झाला आहे की या ज्या सगळ्या MIDC असतात त्या चहूबाजूनं त्याचं नागरीकरण झालेलं असतं, किंबहुना नागरी वस्त्यांनी त्या वेढलेल्या असतात. मग याला जबाबदार कोण? MIDCमध्ये योग्य पद्धतीने काळजी घेतली जात नाही का नागरीकरण डोळे झाकून केलं जातं? MIDC तिथे आहे हे न पाहताच संबंधित अधिकारी त्याला बिनधास्तपणे परवानगी देऊ टाकतात. ब्रेकच्या पूर्वी आपण चर्चेत होतो, त्याच्यात आता पुढच्या टप्प्यात जाऊयात. जयवंत सर, तुम्ही काही मुद्दा मांडत होतात, काय सांगत होतात तुम्ही? आम्ही 2000 साली ठाण्याच्या वागळे इस्टेटमध्ये एक कॉलेज चालू करत होते. त्याच्यासाठी त्यांनी हरकतीचे हे मागितले होते, जाहिरात दिली होती. तर आम्ही त्याच्यामध्ये हरकत आमची नोंदवली होती की जर ते कॉलेज झालं तर त्या कॉलेजमध्ये काही हजार मुलं येतील, ते मुलं त्यांचे पालक सगळे हे रस्त्यावरती येतील, तर आपण त्यांना शक्यतो अवॉइड करूया. आणि वागळे इस्टेटच्या MIDCमध्ये या कॉलेजला परमिशन मिळाली. तर त्याच्यामध्ये काय हस्तक्षेप कोणाचा होता हे आम्ही बोलू नाही शकत, पण त्याच्यामध्ये मिळालेले आहेत परमिशन. त्याच्यानंतर 2002 साली आम्ही कंटिन्युअस 2002 ते 2008पर्यंत आम्ही ठाण्याच्या वागळे इस्टेटसाठी आणि डोंबिवलीसाठी म्हणून आम्ही तिथल्या स्थानिक म्युन्सिपाल्टीला आणि सगळ्यांना आम्ही सांगितलं होतं की ज्या ज्या
अनऑक्युपाईड प्लॉट्स होते MIDCचे, त्याच्यामध्ये अनधिकृत बांधकाम झालं लँड माफियांमुळे. तर ते जर बांधकाम होऊ शकतंय तिथे आणि त्याच्याने हे सगळं हॅझार्डस आहे, लोकांना त्रास होईल. आता असं काहीतरी दुर्दैवी जर झालं तर किती त्रास होईल हा आम्ही सांगायचा प्रयत्न केला होता. आमच्या असोसिएशनतर्फे, टिसातर्फे, कोसियातर्फे आम्ही खूप वेळा प्रयत्न केला. आम्ही 2000, माझ्याकडे आता इथे प्रूफ आहेत, मी तुम्हाला ते करू शकेन, 2002 साली तर आम्ही त्यावेळचे जे मुख्यमंत्री होते त्यांना पण आम्ही लिहून सांगितलं होतं, आम्ही पोलीस कमिशनरना सांगितलं होतं की कृपया ही अनधिकृत जे होतं आहे ते थांबवायचा प्रयत्न करा. पण आपल्याकडे तसं केलं जात नाहीत. म्हणजे असोसिएशननी जे सांगितलं आहे. स्टॅलिनजी, आता यांनी हे सगळं सांगितलं, तुम्ही मगाशी असं म्हणत होतात की कंपन्या बेजबाबदारपणे वागतात, अनेकदा फायर ऑडिट्स होत नाहीत. आता इथे तर आपण बघितलं की ठाणे आणि डोंबिवलीचीच उदाहरणं की तिथे अनधिकृत बांधकामं होत आहेत, हे MIDCतल्या सगळ्या कंपन्यांच्या वतीनंच सांगितलं जात आहे. मात्र सरकार दरबारी त्याची दखल घेतली जात नाही, त्यांना उभंही केलं जात नाही, ऐकून घेतलं जात नाही. कदाचित हा कार्यक्रम डोंबिवलीतले आमदार आणि ठाण्याचे पालकमंत्री हे दोघंही ऐकत असतील तर ते याच्याबद्दल पुढच्या काही दिवसात बोलतील. पण स्टॅलिनजी, तुम्ही काय सांगाल, मग याला जबाबदार कोण? जबाबदार मुळात ते प्लॅनिंग अथॉरिटी, म्हणजे सँक्शनिंग जी अथॉरिटी आहे, BMC, आपलं डोंबिवली म्युन्सिपल कॉर्पोरेशन, KDMC म्हणतो आपण त्याला, त्यांचं जबाबदारी आहे. कारण त्यांनी बफर झोनसुद्धा लक्षात न घेता, म्हणजे लोकांना जाणून बुजून एका धोकादायक परिस्थितीमध्ये आणून ठेवलेलं आहे. म्हणजे याला त्यांची जबाबदारी मुळात आहे. आणि जे राजकारणी आज येऊन अशा वेळी येऊन बाईट्स देतात किंवा पोस्टरिंग करतात, हे एक 15 दिवसात परत सगळं नॉर्मल होऊन जाईल. आपल्या इथे कंटिन्युअस ॲक्शन होत नाही. कारण डोंबिवली MIDCचा जो प्रश्न आहे, रासायनिक जे तत्व आपल्या पाण्यामध्ये जाऊन ते वास येतो, लोकांना श्वास घ्यायला त्रास होतो. म्हणजे अशा प्रकारचे अनेक वेळा काही ना काही कंप्लेंट्स आलेले आहेत आणि आजचं नाही, गेले 10 वर्ष त्याचे कंप्लेंट्स चालू आहे. आणि तरी सरकारकडनं कुठचंही असं पाऊल उचललं गेलं जात नाही की इंडस्ट्रीजला कंप्लाय करण्यासाठी सेफ्टी स्टँडर्ड, पोल्युशन स्टँडर्ड्स, म्हणजे मी आधी म्हणाल्याप्रमाणे पोल्युशन कंट्रोल बोर्ड, म्युन्सिपल कॉर्पोरेशन आणि फॅक्टरी इन्स्पेक्टर्स, ह्या तिघांचं एक युनियनसारखं आहे. आणि सगळ्यांना पैसे मिळतो, मग सगळेच जण आपल्या आपल्या जबाबदाऱ्यापासून हात धुवून बाजूला होतात. बरं प्रभू सर, याला जोडून मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे तो असा की म्हणजे डोंबिवली तर गेल्या काही काळापासून इतकी बदनाम आहे केमिकल पावसाच्या करता की लोकांनी फार सोसलंय. आणि लोक दररोज, म्हणजे सकाळच्या वेळात मला अशी अनेक घरं माहिती आहेत की ते लोक सकाळी 10 वाजता बाहेर पडतात का, तर बाबा पुढचे 3 तास या सगळ्या वासापासनं आणि या त्रासापासनं, डोळे चुरचुरणं, पाणी येणं, जळणं, याच्यापासून सुटका व्हावी म्हणून ते लोक बाहेर पडतात आणि 4 वाजता परत घरी जातात. कारण संध्याकाळी परत नोकरीला गेलेले घरातले करते सरते घरी आले की परत पुढच्या गोष्टी करायच्या असतात. पण इतके वर्ष सातत्यानं होऊन, केंद्रानं सुद्धा त्याच्यात हस्तक्षेप करू आम्ही असं सांगून, प्रत्यक्षात त्याच्यात काहीच होत नाही. काय सांगाल तुम्ही? नाही, हा प्रश्न थोडासा समजून घेण्याची आवश्यकता आहे. एका बाजूला MIDC आहे आणि MIDCला चारी बाजूनं घेरलं गेलेलं आहे, याच्याबद्दल आपण चिंता व्यक्त करतो. आता MIDCचा बाप म्हणजे कोण? SEZ मध्ये इंडस्ट्रीज येणार मोठ्या प्रमाणात आणि लाखो नोकऱ्या निर्माण होणार असं आपण म्हणतोय. आता SEZ मध्ये म्हणजे बाहेर नाही किंवा आजूबाजूला नाही किंवा जवळपास नाही, SEZच्या आतमध्ये 35% ते 50% रेसिडेन्शियलला परवानगी दिली आहे. सुरुवातीला दिली नाही, आता दिली आणि ती वाढवून आता 65% करण्याचं चाललेलं आहे. म्हणजे SEZच्या जमिनी केवळ बळकावून तिथे इंडस्ट्री न करता तिथे रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्सेस करण्यासाठी सरकारतर्फे जमिनी गिळंकृत करण्याचं हे कारस्थान आहे की काय, असं चाललेलं आहे. म्हणजे MEDCच्या केवळ आजूबाजूला SEZ मध्ये आतमध्ये सुद्धा रेसिडेन्शियल एरिया करायला परवानगी दिलेली आहे. आता परवानगी देणाऱ्यांना, आणि माझं म्हणणं अतिशय स्पष्ट आहे, अशी घटना घडल्यावरच आपण का विचार करतो या सर्व गोष्टींचा? एखाद्या ठिकाणी 100 वर्षात घटना घडली नसेल, इंडस्ट्री अतिशय योग्यपणे चालत असेल, तरीही बफर झोन हा असला पाहिजे. बफर झोन आहे याचा घटनेशी किंवा लोकांच्या मनुष्यहानी होण्याची वाट बघण्याची आवश्यकता नाही. जे नियम आहेत ते नियम आहेत, त्याच्यात सायन्स आहे. त्या सायन्स प्रमाणे ज्या ठिकाणी केमिकल इंडस्ट्रीज करता त्याच्या अमुक एवढ्या डिस्टन्सवर लोकांना राहता कामा नये. डोळे लोकांचे रेटिनल ऑपरेशन्स होत आहेत,
लोकांना लवकर तरुण मुलांना मोतीबिंदू होतोय. होत आहेत, खरंय. अशा अनेक गोष्टी बरोबर. डोंबिवलीत तुम्ही- फार मोठ्या प्रमाणात होत आहे. होत आहेत. आपण लोकांच्या जीविताशी खेळतोय हे तरी किमान कळलं पाहिजे. बरोबर. आपण जबिंदाजींच्याकडे जाऊया. जबिंदाजी, तुम्ही म्हणताय की आम्हाला परवानगी मिळते जेव्हा नागरीकरण करण्याची किंवा इमारती बांधण्याची रेसिडेन्शियल झोनची, तेव्हाच तुम्ही तिथे इमारती बांधता. पण शेवटी तुम्ही माणसंच आहात. तुम्हाला असं नाही वाटत एक व्यावसायिक म्हणून की आपण माणूसही आहोत आणि भले जरी सरकारनं किंवा संबंधित यंत्रणांनी अशा MIDCच्या परिसरात बांधकामाला परवानगी दिली तर आज तुम्हाला पैसे मिळतील, पण पुढचं आयुष्यभर जर का त्या लोकांना त्रास होणार असेल तर त्या ठिकाणी बांधकाम नाही करू किंवा त्या ठिकाणी नागरीकरण होणार नाही, दुसऱ्या ठिकाणी काहीतरी होईल. अशा पद्धतीचा विचार का नाही करत बांधकाम व्यावसायिक? सर्वप्रथम आम्ही पण माणूसच आहात, आम्हाला पण माणुसकी आहेत. आम्ही बांधकाम व्यावसायिक आहे, पण आम्हाला पण आपल्या इथल्या संसाराचा विचार आहे. हा, बोला. मी एक प्रश्न सुरेश प्रभूंना विचारू इच्छितो की मी महाराष्ट्राचे अध्यक्ष असताना बिल्डर असोसिएशनच्या क्रीडाईचा, तेव्हा सुरेश प्रभूजी हे शासकीय चंद्रशेखर समितीवर प्रभू, होते. हो, तिथं पण चर्चा झाली. चंद्रशेखर प्रभू तिथे शासकीय समितीवर होते. त्यांनी त्यावेळेस पण असंच बांधकाम व्यावसायिक बद्दल बोलत असतात. त्यांना मी एक विनंती करतो की त्यांनी जे बफर झोन सांगितलं की बफर झोन पाहिजे, आमची पण प्रांजळ इच्छा बफर झोन झाल्यानंतरच आम्ही तिथे बांधकाम इमारती बांधू. आता बांधकाम इमारतींना परवानगी दिल्यानंतरच आम्ही परवानगी घेऊनच बांधकाम करतो. प्रभूजी, त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही त्यावेळेला असताना डोंबिवलीमध्ये 350 इमारती ज्या ठिकाणी बांधकाम करण्याची परवानगी नाही, रस्त्याकरता ठेवलेल्या जमिनीवर 350 इमारती अनधिकृतपणे बांधलेल्या आहेत. कोणी बांधल्या या सर्व गोष्टी आणि कोणाच्या मदतीनं झाल्या? एकाही इमारतीला परवानगी न देताना डोंबिवलीकडे जाणारा 80 फुटाचा मेन रोड, त्या मेन रोडवर 80 फुटाच्या अशा बिल्डिंगी बांधल्या की जेणेकरून सरकारला रस्तेच बांधता येत नाही. जिथे जिथे बफर झोन ठेवला गेला, ज्यांच्या जागेवर बफर झोन दाखवला जातो त्या जागेवर ते पूर्णपणे इमारती अनधिकृतपणे बांधल्या जातात. जिथे परवानग्या मिळतात तिथे अधिकृत बांधकाम होतं, जिथे परवानग्या मिळत नाही तिथे अनधिकृत बांधकाम होतं. म्हणजे एकंदरीत जमिनी गिळंकृत करून त्यातून जास्तीत जास्त पैसा कमवणं, याच्या व्यतिरिक्त लोकांच्या दृष्टीनं कोणताही विचार करण्याची प्रवृत्ती फार कमी लोकांची आहे. प्रभू सर, आपण थोडं चर्चा डोंबिवलीच्या संदर्भात अभ्यास केलेला आहे आणि अभ्यासाअंती ज्या गोष्टी मिळाल्या आहेत, आम्हाला सापडल्या आहेत, त्या अतिशय भयानक आहेत. काही गोष्टी मी बोलू शकतो, काही गोष्टी बोलूही शकत नाही. प्रभू सर, कल्पना आहे, मलाही याच्यातली कल्पना आहे की डोंबिवलीतलं वास्तव किती आहे आणि याकरता आतापर्यंत अनेक वेळेला आयुक्तांनी कारवाई करून सुद्धा डोंबिवलीतल्या अनधिकृत बांधकामाचा विषय काही सुटलेला नाही अजून. ही वस्तुस्थिती आहे प्रभू सर. आपण चर्चेत थोडेसे पुढे जाऊयात कारण आपल्याकडे वेळेची थोडी मर्यादा आहे आणि आपल्याला आणखीन एक 3-4 मुद्दे पटकन घ्यायचे आहेत. जयवंत सर, आता चर्चा अशी सुरू झाली आहे. ठाण्याच्या पालकमंत्र्यांनी सांगितलंय, मुख्यमंत्र्यांनी म्हटलं की या सगळ्याचा आपण फेरआढावा घेऊ आणि हा सगळा जो झोन आहे MIDCचा तो आपण अन्यत्र अंबरनाथ किंवा त्याच्याही पलीकडे किंवा असा हलवू. तुम्हाला असं वाटतं की असं केल्याने हा जो काही प्रश्न आहे तो सुटेल? कितपत सुटेल? हे असं आहे की आपण येऊरच्या जंगलात जाऊन घरं बांधतोय आणि नंतर आपण सांगतोय की तिकडच्या वाघांना आणि प्राण्यांना आपण कुठेतरी बाहेर न्यायचं. MIDCचा अर्थच असा आहे की महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. जर ती MIDC म्हणूनच जागा डिक्लेअर केली होती, त्याच्यानंतर तिथेवरती इन्फ्रास्ट्रक्चरवरती करोडो रुपये खर्च झाले, तिथे हजारो लाखो लोकांना जॉब्स मिळत आहेत, त्याच्यावरती लाखो संसार अवलंबून आहेत, सरकारला ह्याच्यातनं कोट्यवधी रुपयाचा टॅक्स मिळतोय. आता ह्या एवढ्या सगळ्या गोष्टी एकत्र तर हलवता येणार नव्हत्या आणि शक्य नाही आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपण जे आपल्याकडे ओपन स्पेसेस ठेवल्या होत्या MIDCमध्ये त्या जर आपण प्रिझर्व केल्या असत्या तर आपल्याकडे तिथे ग्रीन झोन झाले असते, पण आपण ते करू शकलो नाही. आम्ही जेव्हा सांगत होतो, आम्ही 2000 पासून तर अगदी कंटिन्युअस पाठपुरावा करतोय, पण आम्हाला कोणीच दाद लागून देत नाही. आणि आता असं होतंय की आता हे कालचं जे दुर्दैव हे झालं, मी आत्ताच तुमच्या बातम्यांमध्ये वाचत होतो की त्या मालकांवरतीच गुन्हा दाखल झालेला आहे.
ज्यांनी स्वतःची मुलं, घरातला सगळा संसार त्यांचा उद्ध्वस्त झाला आहे आणि त्यांच्यावरतीच गुन्हा होतोय दाखल. पण पण ह्याच्यात जबाबदारी तर निश्चित करायला लागेल ना. पण नाही, पण युरोपमध्ये असं नाहीच आहे. युरोपमध्ये असं आहे की तुम्हाला जर करायचं असेल तर आपल्याकडे जर समजा इंडस्ट्रीने काही जर असेल तर इंडस्ट्रीला त्याच्यामध्ये मेजर्स काय करायच्या, कशा प्रकारे करता येतं. असं मग स्टॅलिन साहेब बोलले होते की आपल्याला त्यांचं काय डोंबिवलीमध्ये फार एफ्लुएंट निघतंय किंवा काय, तर ह्याच्यासाठी आपण रिफॉर्मेटिव्ह काय हे आहेत ते युरोपियन कल्चर आपण आणलं पाहिजे. नुसतं हे नाही की बोटं दाखवायची, इंडस्ट्रीला नुसती बोटं दाखवली आता घडलेल्या घटनेसंदर्भात लगेचचा उपाय किंवा लगेचची कारवाई, उपाय म्हणणं अयोग्य आहे, लगेचची कारवाई म्हणून जिथे ज्याच्या आवारात ज्याच्या कंपनीत ही घटना घडली त्याच्यावर किमान गुन्हा दाखल करणं हा तर म्हणजे एकूण प्रक्रियेचा भाग आहे. त्याच्यात काही फार गैर आहे किंवा फार चुकीचं आहे, मुद्दामून कोणीतरी काहीतरी करत आहे अशातला काही खरंच भाग नाही आहे जयवंतजी. म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही हे मोकळेपणानं हेही समजून घेतलं पाहिजे. आपल्याकडे वेळेची थोडी कमतरता आहे. स्टॅलिनजी, तुमच्याकडे 30 सेकंद आहेत, काय सांगाल या विषयाच्या शेवटी? ह्याला जबाबदारी म्हणजे MIDC आणि MPCB या दोघांचाच सर्वात जास्त रोल आहे. कारण MIDCने इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाइड केलं पाहिजे, ते करत नाही. आजही तुम्ही बघितलात तर त्यांचं जे डिस्चार्ज आहे, स्टॉर्म वॉटर म्हणजे जे पावसाचं पाणी नेण्याचं नाल्यामध्ये रसायनं सोडले जातात आणि जे ओपन एअरमध्ये जे वायू प्रदूषण जे होतं ते केमिकल्स फॅक्टरीमधून. म्हणजे MIDC आणि MPCBचं एकत्रित जबाबदारी आहे. येस. बरं, जबिंदाजी, तुमच्याकडे 30 सेकंद आहेत. तुम्हाला असं वाटतं की अशा MIDCचं स्थलांतर करून हा प्रश्न सुटेल? सर, सर्वात प्रथम असं आहे की जे जुनी MIDC झाली आहे, जिथं कारखाने बंद झाले आहेत तिथं कमीत कमी पूर्णपणे रेसिडेन्शियल झोन डिक्लेअर करावं आणि रासायनिक प्रक्रियेचे जे कारखाने आहेत स्फोटक पदार्थाचे त्यांना कमीत कमी रेसिडेन्शियल झोन पासून 2 ते 3 किलोमीटर दूरपर्यंत हटावं. बरं, ठीक आहे. आपली वेळ संपली. खरं तर मला प्रभू सरांच्याकडे पण जायचं होतं, मात्र आपली वेळ संपली, त्यामुळे आता थांबण्याशिवाय काही पर्याय नाही. याच्यात असं आहे की उद्योग आले पाहिजेत, उद्योगातनं व्यवसाय निर्मिती होते, लोकांना नोकऱ्या मिळतात, घरं चालतात, हे सगळं बरोबर आहे. मात्र त्याचबरोबर ज्याची काळजी घेतली पाहिजे अशा प्रामुख्यानं गोष्टींमध्ये त्याची तर 100% नाही, खरं तर 200% काळजी घेतली पाहिजे. मात्र त्याच वेळेला फक्त कंपन्यांवर या सगळ्याची जबाबदारी टाकून चालणार नाही. तर MIDC जर का 64 साली झाली असेल आणि त्याच्यानंतर गेल्या 10 वर्षात या भागात जर का नागरीकरण झालं असेल तर MIDCच्या परिसरात बफर झोनमध्ये नागरीकरणाला ज्यांनी ज्यांनी परवानग्या दिल्या त्यांची सुद्धा काहीतरी याच्यात जबाबदारी आहे का नाही? का त्यांनी डोळ्यावर झापडं बांधून परवानग्या देऊन टाकायच्या आणि मग त्याच्यात सोसणारा सोसेल, भोगणारा भोगेल असं म्हणून सोडून द्यायचं? तर हे सुद्धा काही बरोबर नाही. पाहूयात पुढच्या काही दिवसात ही MIDC चालवण्याचा विचार राज्य सरकार करतंय. मात्र त्यातूनही काही हा पर्याय अंतिमतः सुटेल आणि मार्ग निघेल असं वाटत नाही. कारण तिथे MIDC दिल्यानंतर पुन्हा जर का 10 वर्षांनी तिथे नागरीकरण होत असेल तर मग काय करायचं? आपण सगळ्या मान्यवरांनी चर्चेसाठी वेळ दिला. आपल्या सगळ्या मान्यवरांचे मनापासून आभार. माझा विशेषमध्ये इथेच थांबतो.